Good morning, students, and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the altitudes and medians of a triangle. Now, first of all, see the definitions of altitudes and medians. बघा, suppose हा एक triangle आहे आपला, angle ABC. त्याचा A वर्टेक्स आहे आणि A वर्टेक्स पासून एक परपेंडिक्युलर आपण इथे टाकला AD नावाचा. तर साइड BC च्या अपोजिट व्हर्टेक्स पासून टाकलेला परपेंडिक्युलर त्याला म्हणायचं अल्टिट्यूड. त्याला काय म्हणायचं? अल्टिट्यूड. तसंच आपण इथून पण एक परपेंडिक्युलर टाकू शकतो B नावाचा. त्याचबरोबर इथून पण इकडे एक परपेंडिक्युलर येईल CF नावाचा. म्हणजे या ठिकाणी एका ट्रायंगलच्या एका साइडच्या अपोजिट व्हर्टेक्स पासून त्या साइडवर टाकलेला परपेंडिक्युलर त्याला म्हटलं जातं अल्टिट्यूड्स. आणि प्रत्येक ट्रायंगलसाठी किती साइड असतात? 3. 1 2 3. म्हणजे अल्टिट्यूड सुद्धा किती आले? 3. त्याचबरोबर हे जे तिन्ही अल्टिट्यूड आहेत, हे तिन्ही अल्टिट्यूड एकमेकाला एका पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतात. त्याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स जो आहे, ज्याला एक संपाद बिंदू असं म्हटलं जातं, किंवा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किंवा पॉइंट ऑफ कॉन्करन्स, तो जो आहे तो O या अक्षराने डिनोट केला जातो. कुठल्या अक्षराने डिनोट करतात? O. आणि त्यालाच म्हटलं जातं लंब संपाद किंवा ऑर्थो सेंटर पण त्याला म्हटलं जातं. ओके, नाउ सी. म्हणजे अल्टिट्यूड तुमच्या लक्षात आलं असेल की ट्रायंगलच्या कुठल्याही साईडच्या अपोजिट व्हर्टेक्स पासून त्या साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर त्याला म्हटलं जातं अल्टिट्यूड. इट इज कॉल्ड अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स ऑफ ए साइड. अपोजिट व्हर्टेक्स ऑफ ए साइड ऑफ ए ट्रायंगल इज कॉल्ड ॲज दी अल्टिट्यूड. तो परपेंडिक्युलर असतो फक्त. आणि प्रत्येक ट्रायंगलला 3 साइड असल्यामुळे 3 अल्टिट्यूड असतात आणि ते तिन्ही एकमेकाला एका पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतात. दिस ऑल 3 अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट अँड दिस पॉइंट इज कॉल्ड एज दी ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर आणि डिनोटेड ॲज O. आता हा जो होता हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल होता, लघुकोन त्रिकोण होता, म्हणून ऑर्थो सेंटर जो आहे हा ट्रायंगलच्या इंटिरियर पार्टमध्ये आला. समजा असं घडलं असतं, या पद्धतीने एखादा ऑप्टिस अँगल ट्रायंगल असता, तर आपण या पॉईंटमधून इथे परपेंडिक्युलर इथे टाकला असता. यस. आता ह्या पॉईंटमधून टाकायचं असेल तर या साईडवर परपेंडिक्युलर असा येणार नाही तिरपा, मग तो सरळ येईल. म्हणून ही साईड थोडीशी आपल्याला काय करावं लागेल? बाहेर एक्सटेंड करावं लागेल आणि मग इथून परपेंडिक्युलर टाकावं लागेल. असा इथपर्यंत असा परपेंडिक्युलर येईल PT नावाचा. त्यानंतर ह्या साईडवरून पॉईंट Q वरून PR वरती जर परपेंडिक्युलर टाकायचं असेल तर आपल्याला ही साईड काय करावं लागेल? अशी इकडे एक्सटेंड करावं लागेल, तेव्हा हा परपेंडिक्युलर इथे येईल, इथे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी PT STU समजा. आता हे तिन्ही पण जे साईड QR वरती टाकलेली PT अल्टिट्यूड, नंतर PQ वरती टाकलेली RS अल्टिट्यूड आणि QU ही जी साईड आपली QR आहे तिच्यावर RS ही PQ वरती अल्टिट्यूड झाली. हां, बरोबर, ही पण बरोबरच होती. आपण ह्या PR साईडवरती ती अल्टिट्यूड टाकत होतो. ही अल्टिट्यूड इथून इथे येणार आहे, इथे परपेंडिक्युलर असेल U. आता हे तिन्ही एकमेकाला ह्या ट्रायंगलच्या इंटिरियर पार्टमध्ये इंटरसेक्ट करत नाही. मग कुठं करतील? तर ही साईड आपल्याला काय करावं लागेल? ही अल्टिट्यूड जी आहे ती अशी एक्सटेंड करावी लागेल. नंतर ही अल्टिट्यूड पण एक्सटेंड करावी लागेल आणि मग ही अल्टिट्यूड पण एक्सटेंड जर केली. आता ॲक्च्युली आपण हे सगळं रफ फिगर काढतोय, इथे कुठंतरी ते मिळणार आहे. जेव्हा आपण ॲक्च्युली हे करू, कन्स्ट्रक्शन करू, त्यावेळेस तुम्हाला समजेल की फक्त एवढंच समजून सांगायचं इथे की ज्यावेळेस ऑप्टिस अँगल ट्रायंगल असेल तर त्याचा ऑर्थो सेंटर जो असतो तो बाहेर असतो, तो एक्सटेरियर पार्ट ऑफ
ट्रायंगल असतो. एवढं तिथून समजून सांगायचं आहे. ॲक्च्युली आपण कन्स्ट्रक्शन करणार आहे त्यावेळेस सगळं माप वगैरे घेऊन करू ते. त्यानंतर समजा एखादा राईट अँगल ट्रायंगल असेल, हा समजा PQR नावाचा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर आता आपल्याला या साईडवरून जर इथे परपेंडिक्युलर टाकला QT नावाचा, तर QT इज द अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल ऑन साईड PR. नंतर इथे हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे हा अँगल 90च आहे. मग ह्या पॉईंटवरून ह्या साईडवरती अल्टिट्यूड कुठे येईल? RQ. तो ऑलरेडी तेच असणार आहे. नंतर QR वरती अल्टिट्यूड कुठे येईल? या ठिकाणी. म्हणजे हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो आहे तो काय होणार आहे? Q होणार आहे. पॉईंट ऑफ कॉन्करन्स काय होणार आहे? Q. हाच त्याचा ऑर्थोसेंटर असणार आहे. त्या साईडवरती आला म्हणजे तीन गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या. एक, जर ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर ऑर्थोसेंटर इंटिरियर पार्टमध्ये येतो. तो जर ऑप्टिस अँगल ट्रायंगल असेल तर ऑर्थोसेंटर एक्सटिरियर ऑफ ट्रायंगलमध्ये येतो. आणि तो जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याचा ऑर्थोसेंटर त्या साईटवरती येतो. सो त्या ट्रायंगलवरती येतो. म्हणजे जिथे तो 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला असेल तो पॉईंट हाच त्याचा काय असतो? ऑर्थोसेंटर असतो. हे लक्षात, 3 कंडिशन फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याचबरोबर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते आपल्याला की हा जो ऑर्थोसेंटर असेल राईट अँगल ट्रायंगलचा, हा राईट अँगलचा व्हर्टेक्स पण असतो. राईट अँगल ट्रायंगलचा काय असतो? व्हर्टेक्स. म्हणजे बघा इथे राईट अँगल ट्रायंगल तिथे तयार झाले 3, PQR त्याचा पण तो एक व्हर्टेक्स आहे. नंतर QTR तो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचा तो व्हर्टेक्स आहे. इकडचा पण राईट अँगल ट्रायंगल आहे PTQ त्याचा पण तो काय? व्हर्टेक्स आहे. अशा 3 कंडिशन फक्त आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर ॲक्च्युली जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला हे डायरेक्ट कन्स्ट्रक्शन करून दाखवेल. त्यावेळेस हे ॲक्च्युली कळेल की कशा पद्धतीने इंटरसेक्ट करतात. ही फक्त रफ फिगर आहे, एवढं लक्षात ठेवा. Okay, now see the next part, median. What is median? Median is a segment which joins a vertex of a triangle and the midpoint of side. समजा हा A या QR साईडचा मिडपॉइंट आहे. तर ऑपोजिट व्हर्टेक्स P आहे. P आणि A ला कनेक्ट करणारी जी सेगमेंट असेल तिला म्हणायचं ट्रायंगलची मीडियन. मग जसं इथे ही मीडियन तयार झाली तसं इथे समजा हा B हा या साईडचा मिडपॉइंट असेल तर QB ही पण मीडियन तयार होते. जर समजा इथं C हा या साईडचा मिडपॉइंट असेल तर CR ही सुद्धा मीडियन तयार होते. अशा पद्धतीने ट्रायंगलच्या तिन्ही मीडियन कॉन्करंट असतात, तिन्ही मीडियन. आणि तो जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल तो I या अक्षराने डिनोट केला जातो आणि त्याला सेंट्रॉइड असं म्हटलं जातं. मराठीमध्ये गुरुत्व मध्य की गुरुत्व संपात असं पण म्हटलं जातं. सेंट्रॉइड आपण त्याला म्हणत असतो. याचं नोटेशन फक्त I ऐवजी G घ्या. फक्त सेंट्रॉइड जो असतो तो GI अक्षरानेच डिनोट केला जातो नेहमी. जसं ऑर्थोसेंटर O ने तसा हा G ने. आता हा जो पॉईंट असेल तर हा सेंट्रॉइड ही जी मीडियन असेल तिचे 2 पार्ट करतो, PG आणि GA. 2 भाग केले आणि हे जे 2 भाग आहेत हे PG जो असतो हा ह्या AGच्या डबल असतो. PG जो असेल हा ह्या लहान पार्टचा डबल असतो. आणि GA परत PGचं आणखी एक रिलेशन आहे. GA हा पार्ट जो असेल तो पूर्ण मीडियनच्या 1/3 असतो. PA लहान पार्ट हा पूर्ण मीडियनच्या 1/3 असतो. आणि हा जो मोठा पार्ट असेल PG हा पूर्ण मीडियनच्या 2/3 टाइम्स असतो. 3 गोष्टी लक्षात घ्या. हा जो सेंट्रॉइड असेल हा सेंट्रॉइड ह्या मीडियनचे 2 पार्ट करतो. त्यापैकी व्हर्टेक्सला जोडलेला जो सेगमेंट असेल तो नेहमी मोठा असतो आणि ह्या मिड पॉईंटला जोडलेला हा जो सेगमेंट असेल हा नेहमी लहान असतो. म्हणजे QG नेहमी मोठा असेल, RG मोठा असेल आणि हे छोटे भाग कोणते आहेत? मग GA, GB आणि GC हे 3 पार्ट छोटे छोटे आहेत प्रत्येक मीडियनचे. मग आता PGचा जर आपण विचार केला तर PG हा पार्ट ह्या लहान पार्टच्या डबल असतो. हे एक रिलेशन आहे पहिलं. दुसरं रिलेशन आहे लहान पार्ट हा पूर्ण मीडियनच्या 1/3 टाइम्स असतो, 1/3 PA. आणि हा मोठा पार्ट जो असेल तो पूर्ण मीडियनच्या 2/3 टाइम्स असतो. हे लक्षात ठेवा. हे झालं एका मीडियनच्या बाबतीमध्ये. तसंच आपण
QBच्या बाबतीत पण सांगू शकतो, तसंच आपण CRच्या बाबतीत पण सांगू शकतो. Okay, now see the first question of practice set 4.1. In triangle LMN dash dash is an altitude. Altitude कोणता असेल की जो एका साइड वरती अपोजिट व्हर्टेक्स पासून टाकलेला परपेंडिक्युलर असेल. कुठे परपेंडिक्युलर साइन दिसतंय? इथे. म्हणजेच अल्टिट्यूड कोणता आहे? सेगमेंट LX. सेगमेंट LX दोन्ही कॅपिटल काढा. इज अन अल्टिट्यूड. मेडियन काय? मेडियन म्हणजे मिड पॉइंट कनेक्ट करणारा सेगमेंट. मग वाय आपल्याला इथे या MN साइडचा मिड पॉइंट दिसतोय. ओके, म्हणजे LY इज अ सेगमेंट. LY इज अ मेडियन. LX हा अल्टिट्यूड आहे आणि LY हा मेडियन आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. Draw an acute angle triangle PQR. Draw all its altitudes. Name the point of concurrence as O. त्यासाठी एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढायला पाहिजे. ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे काय की ज्याचा प्रत्येक अँगल 90 डिग्रीपेक्षा कमी असणार आहे. मग समजा आपण ही एक साईड घेतली, QR साईड मानून घेतली आणि आपल्याला ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. मग आपण काय करूया? त्यासाठी आपण प्रोटेक्टरचा वापर करू. इथे हा पॉइंट ठेवायचा आणि ही जी साइड आहे ती याला पॅरलल ठेवायची आणि काउंटिंग इकडून सुरू करायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. मग एक अँगल जो आहे तो मी घेतला 70 डिग्रीचा. काउंटिंग इकडून केलेलं आहे. तो ॲरो काढून घ्या. या पद्धतीने हा अँगल जो आहे हा आपला झाला 70 डिग्रीचा. हा ॲरो काढला. नंतर इथला अँगल असाच 90 पेक्षा कमी घ्या. मेजर करताना काय करणार? प्रोटेक्टर या पद्धतीने ठेवा इथे आणि हा समजा मी घेतला 50चा. हा जो अँगल आहे इकडून काउंट केलं 0, 10, 20, 30, 40, 50. हा 50चा आला, तो कनेक्ट केला. या ठिकाणी हे एकमेकाला जिथे इंटरसेक्ट करतायत तो जो पॉईंट असेल तो ट्रायंगलचा आपला P पॉईंट असणार आहे आणि हा अँगल आला 50चा. दोन्ही मिळून 120 झाले. म्हणजे हा उरलेला आपोआप 60चा येणार आहे. हा कितीचा येणार आहे? 60. म्हणजे प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीपेक्षा कमी आला. म्हणजे आपण याला काय म्हणणार आहे? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आता आपल्याला याचं काय काढायचं आहे? प्रत्येक साईडचा अल्टिट्यूड म्हणजे काय? P पासून इथे परपेंडिक्युलर. त्यासाठी सेट स्क्वेअरचा वापर करा. त्याची ही जी साइड आहे ही QRला पॅरलल ठेवा आणि इथे बरोबर या P पॉईंटपर्यंत सरळ आणा. या पद्धतीने आपण हा पहिला अल्टिट्यूड काढला PA. पहिला अल्टिट्यूड आहे PA. आता R पासून इकडे परपेंडिक्युलर टाकायचं आहे. त्यावेळेस काय करायचं? हा जो सेट स्क्वेअर आहे तो आडवा लावायचा इथे या PQ साईडवरती लावायचा आणि त्याची ही जी साईड आहे ती बरोबर R वर न्यायची. म्हणजे इथे पॅरलल आपण नेतोय असा. या पद्धतीने RB हा दुसरा अल्टिट्यूड झाला. आता आपल्याला काढायचं आहे अल्टिट्यूड. आता उरलं कोणतं आहे? PR वरती. त्यासाठी ही जी साइड असेल ही कुठे लागेल? आता पॅरलल ह्या PR वरती लावायची आणि या पद्धतीने बघा ही साइड इथे पॅरलल येते आणि हे सरळ हा कुठपर्यंत गेला पाहिजे? Q पर्यंत. पुढे पुढे हळूहळू सरकवा. या पद्धतीने इथे पॅरलल आणि हा Q पर्यंत. या पद्धतीने हा अल्टिट्यूड आपण कशावरती टाकतोय? साइड PR वरती आणि Q वरून. म्हणजेच हा घेणार आपण पॉईंट C आणि तिन्ही ज्या ठिकाणी एकमेकाला इंटरसेक्ट करतायत तो असणार आहे ऑर्थोसेंटर O. या पद्धतीने आपल्याला जे काही सांगितलंय ते कन्स्ट्रक्शन आपण करतो. आता इथे जर तुम्ही ट्रायंगल काढताना तो
ॲक्यूट अँगल ट्रायंगल मोजून नाही घेतला, म्हणजे प्रत्येक अँगल 90 डिग्रीच्या कमी नाही केला, तर हे इंटरसेक्शन व्यवस्थित येणार नाही. म्हणून ट्रायंगल आपल्याला मोजून काढणं गरजेचं आहे. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल LMN, ड्रॉ इट्स अल्टिट्यूड्स अँड डिनोट द ऑर्थो सेंटर बाय O. ही साईड घेतली आपण MN. नंतर आपल्याला काढायचं आहे ऑप्टिव्स अँगल, म्हणजे हा 90 डिग्रीपेक्षा जास्त झाला पाहिजे. म्हणजे ही साईड इथं आपण सरळ न जोडता थोडी तिरपी केली की हा अँगल आपोआप, इथला अँगल आपोआप 90 डिग्रीपेक्षा जास्त होतो. अजून थोडं तिरपं केलं तरी हरकत नाही. या पद्धतीने LMN हा ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल तयार झाला. ड्रॉ इट्स अल्टिट्यूड. अल्टिट्यूड काढण्यासाठी आपण सेट स्क्वेअरचा वापर करणार. मग आता इथे सेट स्क्वेअर वापरताना काय करणार, समजा या साईडवरती परपेंडिक्युलर टाकायचं असेल तर आपल्याला या पद्धतीने इथे ही साईड इकडे पॅरलल करावी लागेल इथे, आणि M पर्यंत आणावं लागेल. या पद्धतीने इथे कनेक्ट करा. हा समजा MA हा झाला पहिला अल्टिट्यूड, साईड LN वरती काढलेली अल्टिट्यूड असेल इथे. नंतर आपल्याला या L पासून इथे परपेंडिक्युलर टाकायचं आहे, पण ही साईड काय करण्यात कमी पडेल म्हणून ही थोडीशी वाढवून घेऊया. इकडे वाढवून घेतली अंदाजे. आणि मग L वरून परपेंडिक्युलर टाकायचं असेल तर पुन्हा आपण काय करणार, ही जी साईड असेल ही MN वरती ठेवणार आणि हळूहळू पुटपर्यंत सरकत जाणार L पर्यंत, आणि तो L इथे जोडणार इथपर्यंत. हा जो पॉईंट आहे LB ही दुसरी अल्टिट्यूड झाली जी आपण साईड MN वरती काढलेली आहे. आता उरली आपल्याला अल्टिट्यूड L वरून झाला, B वरून झाला. आता N वरून आपल्याला कुठं टाकायचं आहे, या LM वरती. तिथे इथे कमी पडणार आहे म्हणून आपण इथे ही वाढवून घेऊया, इकडे वाढवून घेतलं. ओके. आणि मग आता MN वरती आपण इथे परपेंडिक्युलर टाकणार आहे. त्यावेळेस ही बाजू कुठे येईल आपली, या साईडवरती येईल, इकडे असं पॅरलल इथपर्यंत. इथे हा जो पॉईंट असेल हा C, म्हणजे BA ही पहिली अल्टिट्यूड LN वरती, LB ही दुसरी अल्टिट्यूड MN साईडवरती, आणि NC ही या LM साईडवरती. आणि ह्या साईड आपल्याला काय करावं लागल्या, थोड्याशा वाढवून घ्याव्या लागल्या, कारण हा ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल आहे. म्हणून त्याचा जो ऑर्थो सेंटर आहे तो सर्कलच्या बाहेर जाणार आहे. तो कसं काढणार आपण, तर आता फक्त काय करा, ही साईड थोडीशी एक्सटेंड करा, पुढे वाढवा. डॉटेड लाईने दाखवलं तर आपल्या लक्षात येईल ते. या पद्धतीने. नंतर ही अल्टिट्यूड जे आहे BA ती पण वाढवा. या पद्धतीने. नंतर ही जी तिसरी आहे LB ती पण वाढवा. आता बघा, ज्या एक्सटेंड केलेल्या साईड होत्या त्या ह्या पॉईंटमध्ये एकमेकाला इंटरसेक्ट करतात बघा. तो असणार आहे त्याचा सेंट्रॉइड, ऑर्थो सेंटर, आणि तो O अक्षराने डिनोट करा. हे जे काही आपण थोडंसं वाढवलं आहे, हे कमी केलं तरी काही हरकत नाही. लक्षात आलं काय काय केलं. अगोदर ह्या पॉईंट M मधून इथे साईड LN वरती परपेंडिक्युलर टाकला, ती पहिली अल्टिट्यूड झाली आपली MA. नंतर मला ह्या MN वरतीच अल्टिट्यूड टाकायचा होता, पण ती साईड हा ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल असल्यामुळे साईड काय करावी लागली, थोडीशी अंदाजे वाढवून घ्यावी लागली. मग L वरून मी इथे परपेंडिक्युलर टाकला, तो LB झाला. तसंच LM साईडवरती टाकायचं असेल अल्टिट्यूड तर ही साईड पण वाढवावी लागली, आणि मग NC अल्टिट्यूड झाला. आणि ते जे अल्टिट्यूड आले ते ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल असल्यामुळे त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन किंवा पॉईंट ऑफ कॉन्करन्स हा ट्रायंगलच्या बाहेर असणार आहे. म्हणून मी ते एक्सटेंड केले, आणि जिथे एकमेकाला इंटरसेक्ट करतायत त्या पॉईंटला नाव दिलं O. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या.
ओके, नाउ से द नेक्स्ट एक्झाम्पल. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल XYZ, ड्रॉ इट्स मेडियन्स. मग राईट अँगल ट्रायंगल काढूया आपण. इथे राईट अँगल करायचं असेल, 90चं करायचं असेल तर मी प्रोट्रॅक्टर वापरू शकतो किंवा सेट स्क्वेअर वापरलं तरी हरकत नाही. ही लाईन फक्त इथे पॅरलल ठेवा आणि इथे या पद्धतीने हा जो अँगल आहे हा बरोबर 90चा येणार आहे आणि ही साईड फक्त जोडून द्या. किंवा तुम्ही प्रोटेक्टरच्या साहाय्याने इथे मोजून पण 90 डिग्री घेतला तरी काही अडचण नाही आहे. बघा इथे X, Y अँड Z. आता प्रत्येकाची मीडियन काढायची. मीडियन काढण्यासाठी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढता आला पाहिजे. त्यासाठी काय करणार, XYचं निम्म अंतर एवढं असेल त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं, अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त. इकडे एक आर्क करा, इकडे एक आर्क करा. हे अंतर बदलू नका. लोखंडी टोक X वरती ठेवा. इथे इंटरसेक्ट करणारी आर्क काढा, इथे इंटरसेक्ट करणारी आर्क काढा. हे थोडं पुसट ठेवलं तरी काही हरकत नाही. मीडियन जे आहेत परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे आपल्याला फक्त गरज कशाची आहे तर हा मिड पॉईंट काढण्याची गरज आहे. आणि हा जो मिड पॉईंट असेल त्याला आपण नाव दिलं A. नंतर या साईडचा मिड पॉईंट काढूया आणि जेव्हा आपण हा मिड पॉईंट मिळतो आणि तो AZ बरोबर जोडतो तर ती काय होणार आहे, ट्रायंगलची मीडियन होणार आहे. ही पहिली मीडियन आपण काढली. ओके, दुसरी मीडियन काढण्यासाठी याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागेल. पुन्हा काय करतोय आपण, अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त घेतो. मी मुद्दाम थोडं जास्त घेतलं कारण हे आर्क बाहेर जातील ट्रायंगलच्या, म्हणजे आकृती चांगली वाटेल थोडीशी. ओके, आता डिस्टन्स चेंज करू नका. याला इंटरसेक्ट करणारी आर्क काढा आणि याला इंटरसेक्ट करणारी आर्क काढा. या थोड्याशा ज्या आर्क थोड्याशा वाढलेल्या वाटतात थोडंसं कमी करून टाकू. बस, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कनेक्ट करा. या ठिकाणी हा जो आहे तो मिड पॉईंट झाला बीचा, सॉरी YZचा. आणि मग तो जर आपण XB पर्यंत जोडला, या ठिकाणी ही झाली त्याची मीडियन. ओके, आता आपला उरलाय फक्त XZ साईडचा मिड पॉईंट काढणे. त्यासाठी काय करणार, Z वरती ठेवा, अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त घ्या अंतर इकडे पण. नंतर लोखंडी टोक X वरती ठेवा, इंटरसेक्शन. पहिली आर्क थोडीशी कमी पडली होती, परत एकदा वाढवून घ्या इथे. आणि हे इथे, इकडे गरज आहे आपल्याला, इकडे नाही, इथे ज्या वाढलेल्या आर्क आहेत थोड्याशा कमी करून टाका. या पद्धतीने. परत एकदा काढूया आपण थोडंसं. बघा निम्म्यापेक्षा जास्त. इकडे एक आर्क आहे, इकडे एक आर्क आहे. लोखंडी टोक X वरती ठेवा, याला इंटरसेक्ट करणारी आर्क काढा आणि याला इंटरसेक्ट करणारी आर्क काढा. अगोदर थोडीशी कमी पडली तर ती वाढवून घ्या. इथे थोडंसं हे कमी करून टाका. आता जोडा. ओके, तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कनेक्ट करा.
इथे आता हा मिड पॉईंट या ठिकाणी आला आहे. इथे मिड पॉईंट आला. तो जर आपण इकडे वाय बरोबर कनेक्ट केला तर ती मीडियन तयार झाली या ठिकाणी. आणि हा जो पॉईंट असेल हा झाला सेंट्रॉइड जी. या पद्धतीने आता एक गोष्ट लक्षात येते आपल्या की ज्यावेळेस आपण मिड पॉईंट शोधतोय त्याच्यामध्ये हे खूप असं मिक्सिंग होतं आहे. त्याला एक जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण विचार करूया कसं करता येईल नेमकं. तर ही फिगर आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो. ॲक्च्युली फक्त कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा की इथे आपल्याला मिड पॉईंट काढण्यासाठी त्या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागतो. ओके, आता हीच फिगर परत एकदा आपण बघूया काय करायचं ते. बघा आता एक राईट अँगल ट्रायंगल काढूया. म्हणजे थोडंसं जरा ते खूप असं एकत्रित झालेली आकृती वाटते ती वाटणार नाही. त्यासाठी काय करायचं, मग समजा परत मी एक राईट अँगल ट्रायंगल काढतोय या पद्धतीने. ओके, परत इथं आपल्याला हे घ्यायचं आहे 90 डिग्रीचा अँगल घ्यायचा आहे. सेट स्क्वेअर वापरा. या पद्धतीने हे इथे कनेक्ट करून टाका. थोडंसं कमी केलं तरी चालेल इकडची साईड. या पद्धतीने हा एक आपल्याला सांगितलेला राईट अँगल ट्रायंगल आपण काढला. एक्स वाय झेड. आता आपल्याला याचे मिड पॉईंट शोधायचे आहेत. मिड पॉईंट शोधण्यासाठी आपण ती याची कन्स्ट्रक्शन करतोच काय परपेंडिक्युलर बायसेक्टरची. पण पुढे काय करायचं ते लक्षात घ्या. पुन्हा याच्या निम्म्यापेक्षा जास्त घेतोय. इकडे एक आर्क करूया आणि थोडंसं इथे गेलं तर काय हरकत. इथे एक आर्क करूया. डिस्टन्स बदलायचं नाही. इथे इंटरसेक्ट करणारी आर्क करा, इथे इंटरसेक्ट करणारी आर्क काढा. थोड्याशा खुणा याच्या पुसट ठेवा. आपल्याला त्याची गरज नाही आहे. खरं आपल्याला फक्त मिड पॉईंट काढायचे आहेत. मग आपण हे जर जोडलं, ही दोन्ही पॉईंट जोडले तर त्याचा इथून अशा पद्धतीने लाईन जाणार आहे. आणि आपल्याला गरज फक्त मिड पॉईंटची आहे तर मी फक्त मिड पॉईंटचं मार्किंग करून घेतो बस. बाकी हे जोडायचंच नाही. म्हणजे ती जे मिक्सिंग होतं आहे ते होणार नाही. हा पॉईंट ए आला आणि हा जर मी ए झेड बरोबर जोडला तर ही पहिली मीडियन तयार झाली. ओके, तसंच याचं काढूया. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. इथे एक आर्क करा, इथे एक आर्क करा. अंतर बदलू नका. इथे ठेवून इथे एक आर्क करा. पुन्हा तेच करूया. फक्त मिड पॉईंट घेऊया. हे जोडायचेच नाही. फक्त हे हा पॉईंट आणि हा पॉईंट सरळ येतो की एवढं बघायचं आणि इथे हा एक मिड पॉईंट घेऊन टाकायचा. इथे आलेला बी नावाचा मिड पॉईंट आहे आणि तो समजा मी जर एक्स बरोबर जोडला तर एक्स बी ही मीडियन तयार झाली या पद्धतीने. ओके, आता राहिलं आपल्याला या साईडचा मिड पॉईंट काढणं. पुन्हा निम्म्यापेक्षा जास्त घेतलं. इकडे एक आर्क काढली आणि इकडे एक काढली. परत अंतर न बदलता एक्स वरती ठेवलं. इथे इंटरसेक्ट केला, इथे इंटरसेक्ट केला. थोडीशी ही आर्क कमी करून टाका. ओके, आणि फक्त हे हा पॉईंट आणि हा पॉईंट कनेक्ट करायचा. सरळ रेषेमध्ये आणायचं आणि तो जिथे इथे या साईडला इंटरसेक्ट होईल असं वाटेल तिथे फक्त आपण काय करणार आहे त्याला सी नाव देणार आहे. हा म्हणजे अशा पद्धतीने ए हा या साईडचा मिड पॉईंट झाला, बी हा या साईडचा झाला आणि सी हा या साईडचा झाला. आता सी जर वाय बरोबर जोडला या पद्धतीने तिन्ही मेडियन एकमेकाला ज्या पॉईंटमध्ये छेदतात त्याला नाव दिलं जी. येते लक्षात. या पद्धतीने करा. हे जोडूच नका. हे जोडल्यानंतर खूप अशी खिचडी होते आणि फिगर एवढी चांगली वाटत नाही. कारण आपला या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा उद्देश एवढाच आहे फक्त मिड पॉईंट शोधणे. ओके, नाव सी
ड्रॉ अन आयसोस्केलस ट्रायंगल, ड्रॉ ऑल इट्स मेडियन्स अँड अल्टिट्यूड्स, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स. आयसोस्केलस ट्रायंगल काढायचं आहे, त्यासाठी ही एक साईड आपण काढून घेऊ. ओके, समजा हा QR साईड आपण काढली आणि आयसोस्केलस म्हणजे ही वरच्या ज्या दोन साईड येतील त्या सारख्या पाहिजे. मग ते किती अंतर घ्या, तुम्हाला जे वाटेल तेवढं घ्या, काय अडचण नाही. कर्कटकमध्ये किती याच्या इतकं काढलं तरी चालेल किंवा कमी घेतलं तरी चालेल. हा कमी घेऊ, एवढं घेऊ फक्त आपण आपल्या सोयीसाठी. ओके, मग हे अंतर घेतलं की इथे एक आर्क करा. आता हे अंतर बदलायचं नाही आणि इथे एक आर्क करा. सुरुवातीचे आर्क थोडीशी वाढवून घ्या आणि हे कमी करा. हा पॉईंट जोडला. हा जो असेल तो P, म्हणजे ह्या दोन साईड सारख्या झाल्या, PQ आणि PR साईड सारखी झाली. हा झाला आयसोस्केलस ट्रायंगल. त्याचे मेडियन काढायचे आपल्याला. पुन्हा मेडियनसाठी आपलं मिड पॉईंट शोधणं आलं, म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर आला. म्हणजे काय करणार, अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त इकडे एक आर्क करणार, इकडे एक आर्क इथे ठेवा. आता हे आर्क खाली येत आहेत, मिक्सिंग होत आहे. अशा वेळेस थोडंसं अंतर जरा वाढून घेऊ, थोडं जास्त घेऊ आपण, म्हणजे बाहेर जाईल, ते इथे बाहेर जाईल. अशा पद्धतीने इथे इंटरसेक्ट करतंय. इकडे थोडं कमी पडतंय, परत पहिल्या याच्यावर ठेवा आणि वाढवून घ्या. ओके, ही आर्क कमी करून टाका. हे सगळं सरावाने होईल. जास्त कन्स्ट्रक्शन करत गेलात की आपोआप तुम्हाला कळणार आहे. मग आता या साईडचा मिड पॉईंट म्हणजे तो परपेंडिक्युलर बायसेक्टर जोडायचा. फक्त ॲक्च्युली जोडायचं नाहीच, फक्त हे करायचं इथे. आता इथे पट्टी पुरत नाही छोटी असल्यामुळे, पण हे सारखं आहे. तर हा मिड पॉईंट आपल्याला मिळाला इथे असणारा. नंतर या साईडचा मिड पॉईंट काढूया. थोडंसं कमी करू, थोडं मध्ये येईल ते. आता इकडे इकडे इथे ठेवा. थोडंसं वाढवा. या पद्धतीने पुन्हा थोडंसं आर्क कमी करा. इथलेही कमी करून टाका मधले. ती दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपण बघतोय. जिथे इंटरसेक्ट करेल त्या पॉईंटला आपण नाव दिले इथे B. हा झाला याचा मिड पॉईंट. या साईडचा मिड पॉईंट काढायचा राहिला आहे फक्त. आता अंतर खूपच कमी घेतल्यावर, निम्म्यापेक्षा कमी झाल्यामुळे ते इंटरसेक्ट करणार नाही. थोडं जास्तच ठेवावं लागेल. इथे इकडे एक आर्क काढा, इकडे एक काढा, R वरती ठेवा, इथे काढा आणि इथे काढा. थोडंसं आर्क आणखी कमी करून टाका. हे फक्त पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कुठं या साईडला इंटरसेक्ट करतायत लाईन ती तेवढं बघा फक्त. आणि हा पॉईंट आपल्याला मिळाला आहे इथे. ओके, हा C. म्हणजे आपल्याला या ठिकाणी तिन्ही साईडचे मिड पॉईंट मिळाले. ते व्हर्टेक्सशी कनेक्ट करून द्या. इथे व्हर्टेक्सशी कनेक्ट केले. हे कनेक्ट केले आणि हे कनेक्ट केले. म्हणजे पहिला पार्ट आपला आत्ता कुठे क्लिअर झाला आहे. ड्रॉ ऑल इट्स मेडियन्स. आणि मेडियनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपण काय दाखवतो, G. तो मिळाला. आता परत अर्धा पार्ट राहिला. अल्टिट्यूड काढा. अल्टिट्यूडसाठी काय करणार, सेट स्क्वेअर. पुन्हा आता इथून इथे परपेंडिक्युलर टाकणार. तर एक गोष्ट आपल्याला दिसते बघा, इथे परपेंडिक्युलर टाकताना तीच मेडियन पण आली. परत इकडे जर गेलो, इथून इकडे परपेंडिक्युलर टाकायचं असेल मला ह्या साईडवरून इकडे, आता ही तीच आली, तिचा काही फरक नाही पडला.
इथे परपेंडिक्युलर पण आहे ही. पण आता ह्या साईडचा जर विचार केला तर ही साईड या पद्धतीने परपेंडिक्युलर जो आहे तो असा येणार आहे. इथे ही साईड पॅरलल ठेवा आर पर्यंत न्या. इथे हा अल्टिट्यूड आला समजा, इथे काहीतरी नाव देऊन टाकू आपण आता, डी या साईडचा झाला. आता उरलं कोणतं आहे आपला, ह्या साईडवरती परपेंडिक्युलर टाकणं. मग त्यासाठी सेट स्क्वेअर असा लावावा लागेल. असा पॅरलल घ्यायचा, तो इथपर्यंत येईल. या पद्धतीने हा झाला इथला अल्टिट्यूड. तशा अर्थाने खूप अशी कॉम्पॅक्ट फिगर तयार होते, खूप मिक्सिंग होतं. पण स्टेप बाय स्टेप काय केलं ते तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला हे अवघड जाणार नाही. या अशा पद्धतीने आपण अल्टिट्यूड पण काढल्या एकाच फिगरमध्ये आणि मेडियन पण काढल्या. तुम्ही हे दोन फिगर वेगळ्या पण काढू शकतात. दोन फिगर म्हणजे मेडियनसाठी वेगळे वापरा, अल्टिट्यूडसाठी वेगळी वापरा, तरी पण चालू शकता, काय अडचण नाही. एकाच फिगरमध्ये केलं तर असं होणार आहे, मिक्सिंग होतं. म्हणून शक्यतो दोन वेगळ्या फिगर काढा. राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स. त्यांचे पॉईंट ऑफ कॉन्करन्स काय दिसत आहेत, हे या ट्रायंगलच्या इंटिरियर पार्टमध्ये आले. मग द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स आर इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. इंटेरियर ऑफ ट्रायंगल. शक्यतो दोन फिगर वेगळ्याच काढा. एक फक्त मेडियनसाठी वापरा आणि एक अल्टिट्यूडसाठी वापरा. करू आपण अल्टिट्यूडसाठी पण वेगळी करून घेऊ लगेच. या पद्धतीने आयसोस्केलस करायचे म्हणून दोन साईड सारख्या घेतो मी, थोडं कमी ठेवतो याच्यापेक्षा. इकडे एक आर्क केली आणि थोडी आर्क मोठी ठेवूया. इथे एक आर्क केली. हे जोडून घेतलं आणि इकडे पण जोडला. थोडंसं कमी करून टाकूया, म्हणजे हा होणार आपला PQR आयसोस्केलस ट्रायंगल. दोन साईड त्याच्या सारख्या आहेत. आता त्याचा आपण अल्टिट्यूड काढणार आहे. इथे सोपं होईल, आता फिगर जरा मोकळी वाटेल. ही पहिली अल्टिट्यूड झाली PA. दुसरी काढायची असेल तर या साईडला पॅरलल आपण या साईडवरती काढणार आहे इकडे. मग ही बाजू इकडे पॅरलल आणा आणि इथे होईल ते. हा इथे परपेंडिक्युलर झाला. आता उरलाय फक्त आपला या साईड झाली, ही झाली, ही राहिली फक्त. मग तिच्यासाठी आपल्याला सेट स्क्वेअर असा लावावा लागेल इकडून आणि मग बरोबर तो इथे येईल. या ठिकाणी हा पॉईंट आला आपला. इथे B नाव द्या, इथे C नाव द्या आणि हा जो येईल तो आला O. यावर दोन फिगर सेपरेट काढल्या तर चांगलं होईल. यातलं जे आहे ना, तर हे जे आपण अल्टिट्यूड काढल्या होत्या त्या काढून टाका, त्या नका ठेवायच्यात, कारण हे खूप मिक्सिंग वाटतं. मग ही जाऊ दे, हिचा काही विषय येत नाही. अजून ही एक अल्टिट्यूड आहे. या पद्धतीने एका फिगरमध्ये फक्त मेडियन्स काढा, दुसऱ्या फिगरमध्ये अल्टिट्यूड काढा. ओके. आणि आपल्याला जे विचारलं होतं, द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स आर इन द इंटिरियर पार्ट ऑफ द ट्रायंगल. ओके. नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. पॉईंट G इज द सेंट्रॉइड. म्हणजेच या मेडियन्स दिल्या आहेत. तर RG जे माप आहे आपलं, R पासून G पर्यंतचं, ते 2.5 आहे. आणि GC विचारलं आहे, हे नेहमी त्याचे डबल असतं. म्हणजे 2 × 2.5 इज इक्वल टू 5. नंतर BG विचारलं आहे. BG हा मोठा पार्ट आहे, तो 6 आहे. तर GC विचारला आहे. नाही, BG आहे, GC त्याच्यावरून यायचं काही कारण नाही. एक बघूया आपण. BQ असेल तो. हा जो आहे इथे हा BQ आहे. ओके. BG हा 6 आहे, तर BQ किती असेल?
बी क्यू किती असेल. आता या ठिकाणी डी जी जेवढा असतो त्याच्या निम्मे जी क्यू असतो, म्हणजे 6च्या निम्मे 3 झाला. जी क्यू किती झाला 3, म्हणजे ही पूर्ण साईड किती आली 9. 6 अधिक 3 बरोबर 9. नंतर ए पी, पूर्ण ए पी 6 आहे बरोबर आहे. त्यावरून ए जी विचारला, मग ए जी किती असतो 2/3 टाइम्स 2/3 इंटू ए पी इज इक्वल टू इंटू 6, 3ने डिवाइड करा, 3 2 6, म्हणजे काय उरलं 2 इंटू 2 इज इक्वल टू 4. आणि जी पी हा ए जीच्या निम्मे, म्हणजेच ए जी अपॉन 2, म्हणजे 4/2 इज इक्वल टू 2. या पद्धतीने तुम्ही त्याचे आन्सर्स काढू शकता, हे लक्षात ठेवा. जर टीचिंग आवडलं असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता एक लक्षात ठेवा, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचा हा पार्ट आहे आणि हे करताना त्याला स्किल येणं गरजेचं असतं आणि ते स्किल येतं सरावातून, प्रॅक्टिसमधून. मग जास्तीत जास्त वेळेस ते फिगर काढण्याचा प्रयत्न करा, वेगवेगळे मेजरमेंट घ्या, चेंज करा आणि मग तुम्हाला ते लक्षात येईल की नेमकं आपली फिगर कशी काढायची असते ते. ओके, थँक्यू.